नमस्कार मित्रांनो. 24 जूनच्या प्रोमध्ये मोनेश्वरीने स्वतःच्या मनासारखं केलेलं असतं. ती अधिपती आणि अक्षराला घराबाहेर तर काढते, पण तरी पण तिला काही चैन पडत नाही. पण इकडे मात्र अधिपतीने अक्षरा खूप खुश असतात. वडाची पूजा करण्यासाठी अक्षरा छान आवरते. ती एवढी सुंदर दिसत असते की अधिपती तिचं भरभरून कौतुक करतो. पण अक्षरा बोललेली असते, जे काही काम करायचं ते आपण दोघं मिळून करूया. अधिपती मान्य करतो आणि अक्षरा वडाची पूजा करण्यासाठी घराबाहेर पडते आणि तिला कामाचा त्रास होऊ नये म्हणून अधिपती एका दुकानात जातो आणि तिथले पोती उचलतो. आजी येते आणि म्हणते, भुये, तुला वडाची पूजा करण्यासाठी जायचं ना, हे घे पूजेचं ताट. त्यासाठी भुवनेश्वरी आवरते खरं, पण तिच्या मनात मात्र काहूर माजलेलं असतं. ती आता पूजेचं ताट घेते आणि जायला लागते, पण समोर बघते तर चारुहास उभा असतो. ते आता घाबरून त्याच्याकडे बघायला लागते. तर म्हणतो, काय भुवनेश्वरी, कुठे निघालीस? आता भुवनेश्वरीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. पण ती म्हणते, कुठे म्हणजे? वडाची पूजा करण्यासाठी. चारुहास म्हणतो, कुठल्या हक्काने जाते? नाही म्हणजे ही पूजा लग्न झालेल्या बायका करतात ना? तुझं कुणाशी लग्न झालं? माझ्याशी? समाजासाठी तू जरी माझी बायको असेल तरी तुला चांगलंच माहिती आहे तू माझी बायको नाही. तू फक्त अधिपतीची आई आहे, ती पण खरी नाही. आणि तुझं नाटकी रूप जेव्हा अधिपती समोर येईल ना, तेव्हा काय होईल ह्याचा विचार तू नीट कर. जी खरी ह्या घराची मालकीने अक्षरा, तिला तर तू घराबाहेर काढलंस आणि स्वतः मालकीण होऊन पूजा करायला निघालीस. 7 जन्मी मीच तुझा नवरा हो हे मागण्यासाठी. पण माझी बायको तर चारुलता आहे. काय गं भुवनेश्वरी, कुठल्या हक्काने वडाची पूजा करणार? आता मात्र भुवनेश्वरीचा चांगलाच माज उतरतो. असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.